नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 5 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये आता परदेशी पाहुणे हवेलीत पोचताच मोठा धमाका झालेला आपण बघणार आहोत. तर आता इथे सुरुवातीलाच मालक साहेब तयार होऊन आता खाली हॉलमध्ये येताच म्हणू लागतात, शिल्पाताई, धनश्री, समदेजण तयार झालेत ना? केव्हाही आता पाहुणे येतील बरं का. त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर, अरे तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना? मग तू बिनधास्त डोळे बंद करून विश्वास ठेव. समधी काही तयारी अगदी छान पद्धतीने झाली, तू काळजी करू नको बरं. मोठा श्वास घे बरं. आता मालक साहेब हसू लागतात. त्याच वेळेस त्यांना फोन येतो. आता परदेशी पाहुणे हवेलीच्या बाहेर पोचलेले असतात. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, राजाराम भाऊ, शिल्पाताई, चला पटकन, पाहुणे पोचलेत. आता पाहुण्यांचं आगमन हवेलीत झालेलं असतं. हवेलीत पाऊल ठेवताच आता ते पाहुणे मंडळी हवेलीकडे बघू लागतात. कारण परदेशी पाहुण्यांना मालक साहेबांची ही हवेली खूप आवडलेली असते. पण त्यांना मात्र मराठी बोलता येत नाही. ते आता त्यांचे जे असिस्टंट असतात ना, त्यांच्याशी बोलतात. ते असिस्टंट आता लगेच त्याचं ट्रान्सफर करून आता मालक साहेबांना कळवतात. त्याच वेळेस परदेशी पाहुणे म्हणू लागतात, वाह, अमेझिंग, खूपच वंडरफुल, मस्त. त्यांना ही हवेली खूप आवडलेली असते. आता शिल्पा तर खूपच खुश होते. तर इकडे आनंदी पुतळा बनून आता तिकडे उभी असते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, या ना, या इकडे आतमध्ये. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, स्टॉप स्टॉप, 1 मिनिट. म्हणजे कसं आहे ना, आम्हाला फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहे ना. आता ही शिल्पा जरा आगाऊपणे इंग्लिश मारायला जात असते, पण हिला ना साधी इंग्लिश येतच नाही. पण तोडकं मोडकं तिचं चालू असतं. आता सगळेजण या शिल्पाताईला हसू लागतात. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, थांबा थांबा, आमच्या भारतीय परंपरेनुसार आम्ही तुमचं स्वागत करतोय. आता लगेच परदेशी पाहुण्यांचे पाय धुवून, त्यांचं औक्षण करून, त्यांचं मस्त फुलं टाकून इथे शिल्पाने स्वागत केलेलं असतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, या की, बसा इकडे. आता सगळे सोप्यावरती बसलेले असतात. तेव्हा लगेच आता ते परदेशी पाहुणे हवेलीकडे बघतच म्हणू लागतात, खूप मस्त, खूप आवडला मला. त्याच वेळेस राजाराम भाऊ त्यांना पिण्यासाठी ज्यूस देतात. तेव्हा लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, वा, मस्त, खूप छान टेस्ट आहे, अगदी भारी. आता मात्र शिल्पाला खूप आनंद होतो. आहे ना, खूप छान आहे ना, आमच्या निंबाळकरांची असतेच अशी परंपरा. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, तुम्हाला इथे बरं वाटतंय ना? तेव्हा लगेच त्यांचा असिस्टंट म्हणू लागतो, हो, सरांना तुमची हवेली, तुमचं काम, सगळं काही खूप आवडलंय. त्याच वेळेस आता लगेच ते सर मॅडम त्यांच्या असिस्टंटला म्हणू लागतात, त्यांच्या फॅमिलीची आम्हाला ओळख करून द्यायला सांगा ना. आता लगेच मालक साहेब ओळख करून द्यायला जाणार. तेच आता मध्ये शिल्पा कडमडते, थांब थांब युगंधर, मी ओळख करून देते. आता लगेच इंग्लिश मारायला जाणारी शिल्पा कच्ची इंग्लिश मारू लागते, आय माय शिल्पा, आणि हा माझा ब्रदर युगंधर, दुसरा एक छोटा ब्रदर आहे ना, त्याची ही बायको. आता मात्र सगळे नोकर चाकर या शिल्पाताईवरती हसत असतात. आता सगळ्यांची ओळख करून झालेली असते. तेव्हा लगेच आता परदेशी पाहुणे म्हणू लागतात, आम्ही आमच्या देशातून खास तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली. कारण आपली एवढी मोठी डील फायनल झाली ना, मग भेटवस्तू तर द्यायलाच पाहिजे. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आमच्यासाठी भेटवस्तू आणली? मग आम्ही बी तुम्हाला भेटवस्तू देणार आहोत, ते पण आमच्या भारतीय संस्कृतीच्या पद्धतीची छान अशी मूर्ती. चला तुम्हाला दाखवतो. आता सगळेजण त्या पुतळ्याकडे निघालेले असतात. आनंदी मात्र एकदम शांतपणे पुतळ्यासारखी उभी असते. तर इकडे आता तडक फॅक्टरीत शिर्के साहेबांना भेटण्यासाठी आरती आलेली असते. तेव्हा लगेच ती शिर्के साहेबांना म्हणू लागते, शिर्के साहेब, मला माफ करा, आजवर तुम्ही माझ्यासाठी खूप काय काय केलं, पण ना मला एक निर्णय सांगायचा आहे हो. म्हणजे तुम्हाला तो पटतोय नाही पटतोय मला माहिती नाही, पण हेच खरं आहे. त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, आरती, अगं तुम्ही आबांच्या नाती आहात ना, तुम्ही किती हुशार आहात बरं. मग आरती, तुला कसलं टेन्शन आलं आहे? तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, हे बघा शिर्के साहेब, मला मुंबईला नाही जायचं. नाही म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एवढी मोठी संधी दिली, पण मला नको आहे हो. त्यावर शिर्के साहेबांना धक्का बसतो. आरती, अगं काय बोलायली तू? तुला का नको आहे प्रमोशन? अगं तुझ्यासाठी मोठी संधी चालून आली, का नकार देतेस तू? त्यावर आरती म्हणू लागते, शिर्के साहेब, हे बघा मी एकटी आहे हो, मला आबांची जबाबदारी पार पाडायची. आरची अजून लहान आहे आणि आनंदी तर सासरी गेली, पण तिचं खूप टेन्शन यायलं आहे हो शिर्के साहेब. ती तिकडे बरी असेल ना?
त्यामुळे ना मला असं वाटतंय मी इकडनं नको जायला. मला हे प्रमोशन नको आहे शिर्के साहेब. त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, हे बघ आरती, मी तुझ्या बोलण्याचा विचार नक्कीच करेल, पण मला पर्सनली असं वाटतंय की तू प्रमोशन घ्यावं आणि तिकडे मुंबईला शिफ्ट व्हावं, यातच तुझं भलं असेल. त्यावर आरती म्हणू लागते, हे बघा, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे हो, पण माझ्यासाठी या कामापेक्षा जास्त माझ्या घरची माणसं, माझं घर आणि आनंदी महत्त्वाची आहे हो. मला तिची लय काळजी वाटायली. तुम्ही एकदा हवेलीत जाऊन बघाल ना. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, मी बोलतो, मालक साहेबांशी बोलतो आणि मग काय ठरवायचं ते ठरवूया आपण. चालेल. आरतीताई तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता शिर्के साहेबांना फॅक्टरीतनं फोन येतो. आता मात्र कापड बनवण्याचं जे मशीन असतं ना, ते खराब झालेलं असतं. कापड फाटून आता मशनीच्या बाहेर निघालेलं असतं. आता ही बातमी शिर्के साहेबांना कळवल्यानंतर शिर्के साहेबांना धक्का बसतो. अरे बापरे, असं काय व्हायलंय, मी आलोच लगेच, असे म्हणत शिर्के साहेब फोन बंद करतात. तर त्यानंतर आता इकडे शिल्पाताई लगेच त्या मूर्तीजवळ येते आणि आता पडदा बाजूला करते. त्याच वेळेस आता आतमध्ये पडद्यात जी मूर्ती म्हणजे आनंदी उभी असते ना, त्याकडे सगळेजण एकटक डोळे लावून बघू लागतात. तेवढ्यात मालक साहेबांचा फोन वाजू लागतो. आता लगेच शिर्के मालक साहेबांना फोन करत असतात, कारण फॅक्टरीत मोठा प्रॉब्लेम झालाय हे त्यांना कळवायचं असतं. मालक साहेब फोन कट करतात. इकडनं शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब फोन उचला मालक साहेब. आता मालक साहेब लगेच परदेशी पाहुण्यांना म्हणू लागतात, मला ना एक जरा महत्त्वाचा फोन यायलाय, घेऊ का मी. त्यांचा असिस्टंट आता त्यांना सांगू लागतो, एमर्जन्सी कॉल येतोय, त्यांना घ्यायचं आहे. तेव्हा लगेच परदेशी पाहुणे म्हणू लागतात, ठीक आहे, तुम्ही जा बाजूला. आता लगेच मालक साहेब तिकडनं बाजूला जातात. त्याच वेळेस आता परदेशी पाहुणे म्हणू लागतात, आम्हाला ना ही मूर्ती जवळून बघायची, खूपच मस्त आहे. तेव्हा लगेच त्यांचा असिस्टंट आता शिल्पाताईला सांगतो, प्लीज आमच्या सरांना जवळून मूर्ती बघायची, तो आतमधला पडदा बाजूला कराल का. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, चालेल ना, नक्कीच, बघा, तुम्हाला हवी तेवढी जवळून बघा. आता लगेच आनंदीजवळ जो छोटा पडदा असतो ना, तो बाजूला केलेला असतो. आनंदीची मूर्ती आता म्हणजे स्वतः आनंदी मूर्ती बनून तिथे उभी असते. आता मात्र परदेशी पाहुणे एकटक तिच्याकडे बघू लागतात. आता इकडे युगंधरचे आईबाबा जे असतात ना, त्यांना मात्र वाईट वाटतं, कारण शिल्पाने मोठी चूक केली. आनंदी किती वेळ अशी उभी राहणार, त्या बिचारीला किती त्रास होत असेल, असं त्यांना वाटू लागतं. पण धनश्रीला मात्र खूप आनंद झालेला असतो. ती गालातल्या गालात आता आनंदीकडे बघून हसत असते. त्याच वेळेस आता परदेशी पाहुणे म्हणू लागतात, अमेझिंग, ब्युटिफुल, वाह, काय मस्त आहे ना, खरंच वंडरफुल. त्याच वेळेस त्यांच्या असिस्टंटला ते म्हणू लागतात, आम्हाला अजून जवळून या मूर्तीला पारखायचे. तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, चालेल ना, तुम्ही जा, अजून जवळ जाऊन बघा, तुम्हाला हवी तेवढी बघा. त्याच वेळेस आता लगेच त्या मॅडम आणि सर अगदी आनंदी जवळ येतात. वा, असं वाटतं ही मूर्ती जिवंत उदाहरण आहे. त्याच वेळेस आता ते ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये आपल्या असिस्टंटला सांगत असतात. तेव्हा त्यांचा असिस्टंट म्हणू लागतो, आमच्या सरांना आणि मॅडमला ही मूर्ती खूप आवडली. त्यांचं म्हणणं असं आहे की ही मूर्ती जणू जिवंतच उदाहरण आहे. असं वाटतंय तिच्या मनातलं दुःख सगळं काही तिने तिच्या मनात साठवून ठेवलंय आणि चेहऱ्यावरती मस्त असा आनंद दाखवत ती अशी शांत उभी आहे, असं वाटतंय त्याकडे बघून. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, थँक्यू सो मच. त्याच वेळेस त्या मॅडम म्हणू लागतात, वा, काय मस्त ना. आता मात्र लगेच ते सर म्हणू लागतात, भारतीय संस्कृतीची मूर्ती, खरंच एखादी भारतीय स्त्री कशी असते ना, ते या मूर्तीकडं बघून लगेच कळतं. वा, आम्हाला ना त्याला हात लावून बघायचं आहे. आता लगेच ते पाहुणे मंडळी त्या मूर्तीला हात लावणार. ते शिल्पावर ओरडते, थांबा, एक मिनिट, नो टच, नो टच, हात लावायचा नाही. आता मात्र पाहुण्यांना जरा धक्काच बसतो. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब लगेच शिर्केंचा फोन उचलतात. शिर्के, अहो काय झालंय, कशासाठी फोन करायले तुम्ही. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, लय मोठा लफडा झालाय हो, गोंधळ झालाय. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, सांगाल का काय झालंय. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, आपलं जे मेन कापडाचं मशीन आहे ना, ते बिघाड झालं आहे हो त्यात. अहो त्यातनं ना कापडाच्या चिंध्या यायल्यात आणि आपल्याला डिलेवरी लवकरात लवकर द्यायची हो, आणि मग जर कापड तयारच झालं नाही तर कशी डिलेवरी पोचवणार. मालक साहेब, लय मोठा घोळ झाला आहे हो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, अहो मग काहीतरी सोल्युशन काढा त्यावरती, तुम्ही असे घाबरून जाऊन कसं जमेल. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, मला ना लय टेन्शन यायलं हो,
जर असं कापड बनलंच नाही ना, असा प्रॉब्लेम झाला तर मग वेळेवरती कसा माल पोचवणार? नाही नाही नाही, ही ऑर्डर नाही पूर्ण होणार. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, माहिती आहे ना तुम्हाला, माझ्या डिक्शनरीत अशक्य हा शब्द बसत नाही. मग असं काही बोलायचं नाही. एक काम करा, ते जुनं मशीन आहे ना, ते बाजूला काढा आणि त्या जागेवरती नवीन मशीन आणा. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, अहो हे शक्य नाही आहे. अहो नवीन मशीन आणायला आपण तशी प्लॅनिंग केलेलं नाही आहे, खर्च किती होईल? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, मला ऑर्डर वेळेत पूर्ण करायची, त्यासाठी खर्चाचा विचार तुम्ही करू नका, बघून घेऊ आपण, तुम्ही नवीन मशीन बोलावून घ्या. असं बोलणं होताच आता मालक साहेब म्हणू लागतात, पोचलं ना, मग करा बंद. आता शिर्केने फोन बंद केलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे शिल्पाताई म्हणू लागते, नाही म्हणजे टच करू नका, कसं आहे ना, मूर्ती तुम्हाला भेट द्यायची ना, तुम्ही जर हात लावला, तिला काही झालं तर, ती डॅमेज झाली तर मग कसं वाटेल ते भेट द्यायला? नाही ना बरोबर वाटणार, म्हणून म्हटलं हात नका लावू. तेव्हा लगेच त्यांचा असिस्टंट त्यांना समजावून सांगतो. तेव्हा लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, ठीक आहे चालेल. आता मूर्ती बघून झाल्यानंतर सगळेजण तिकडनं बाजूला जातात. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाताई राजाराम भाऊंना पडदा लावायला सांगते. आनंदी मात्र शांतपणे तिथेच उभी असते. त्याच वेळेस आता पाहुणे मंडळी पुन्हा इकडे सोफ्यावरती येऊन बसतात. मालक साहेब येताच आता त्यांना विचारू लागतात, काय झालं, आवडली का तुम्हाला आमची भेटवस्तू? आवडली? अगदी भारतीय संस्कृती जी आहे. तेव्हा लगेच आता ते पाहुणे म्हणू लागतात, वा, खरंच मनात भिडली ती मूर्ती, खरंच खूप छान आहे, जगात पहिल्यांदा एवढं भारी भेट आम्हाला कोणीतरी दिली. आता मात्र लगेच मालक साहेबांना हे ऐकताच खूप आनंद होतो. त्याच वेळेस आता शिल्पा मात्र आनंदीकडे बघून हसत असते. तर आनंदी मनाशीच म्हणू लागते, मालक साहेब, मला माफ करा, आज माझ्याकडनं मोठी चूक झाली, पण या चुकीची शिक्षा मी भोगणार. असे म्हणत आनंदी आता अगदी शांतपणे मूर्ती बनून त्या ठिकाणी उभी असते. त्याच वेळेस आता शिल्पाताई तिच्याजवळ येते. मज्जा येते ना? बोले, आनंदी, येते ना मज्जा? असं स्टॅच्यू बनून शांतपणे अजून तासनतास उभी राहायचं. जोवर पाहुणे मंडळी इकडनं जात नाही तोवर हालायचं बी नाही. जर तुझी पापणी जरी हल्ली ना, तर या शिल्पा निंबाळकरची गाठ लक्षात ठेव. जर तुझी पापणी हल्ली आणि माझा डाव जर फसला ना, तर बघ, तुला अशी धुळीत मिळवेन ना. जर या निंबाळकरांचं नाव धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याच धुळीत गाडून टाकेन तुला. शिल्पा निंबाळकर म्हणतात मला. त्यामुळे असंच त्या शांतपणे स्टॅच्यू बनून उभी राहायचं, अजिबात हलायचं नाही, कारण मूर्ती फोडून तू मोठी चूक केली आणि आता या चुकीची शिक्षा तुला भेटणार. असे म्हणत आता शिल्पा तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, नाही, मालक साहेबांच्या भल्यासाठी मी अशी मूर्ती बनवून आयुष्यभर उभी राहायला तयार आहे, कारण मालक साहेबांचं भलं हवं आहे मला. माझ्यामुळे आज त्यांचं नुकसान होता कामा नये, त्यासाठी आयुष्यभरासाठी मी अशी मूर्ती बनायला तयार आहे. असे म्हणत आनंदी आता शांतपणे उभी असते. त्याच वेळेस आता इकडे आरतीताई घरी आलेली असते. आबा आता काही बाजारातनं तिच्यासाठी गोष्टी घेऊन येतात. तेव्हा आबा म्हणू लागतात, हे बघ आरती, अगं तुझ्यासाठी काय काय आणलंय, आता तुला मुंबईला जावं लागेल ना, म्हटलं चला तुझ्या आवडीचं काहीतरी घेऊन यावं. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आबा, मी मुंबईला नाही जाणार. आबांना धक्का बसतो, अगं एवढी मोठी संधी चालून आली आणि तू नकार देते, काय चालू आहे आरती तुझं? तेव्हा आरती म्हणू लागते, आबा, तुम्हाला सोडून, तुमची जबाबदारी, आनंदीची काळजी, या सगळ्यामुळे मी नाही जाणार. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, म्हणजे आनंदी सुखरूप नाही आहेत तर म्हणून नाही जायचं ना? आबा लगेच तडक उठतात आणि देवाचं ताट घेऊन आता लगेच त्यात देवाची मूर्ती ठेवतात. आता देव आबा पाण्यात ठेवायला जाणार, तेच आरतीताई म्हणू लागते, आबा थांबा, अहो काय करताय तुम्ही? हे बघा आबा, असं काही करू नका बरं, शांत व्हा बरं. त्यावर आबा म्हणू लागतात, आरते, आनंदी ठीक आहे ना? तुला आनंदीची का काळजी वाटायली? तेव्हा आरती म्हणू लागते, आबा, अहो मालक साहेब बसल्यानंतर आनंदीची काळजीच नाही हो, पण तुमची जबाबदारी, हे सगळं सोडून मला नाही जायचं हो. आबा प्लीज मला समजून घ्या. तेव्हा आबा म्हणू लागतात, ठीक आहे, तुझी एक परीक्षा घेणार आहे मी. तू जर त्या परीक्षेत पास झाली तर तू मुंबईला जाणार आणि नाही झाली तर तू इकडेच राहणार. असे आता आबांनी ठामपणे आरतीला सांगितलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता शिल्पाताई पाहुण्यांना म्हणू लागते, चला आता मूर्ती बघून झाली, बोलूनही झाले, चला आता आपण ना जेवणं करून घेऊया, चला जेवायला.
आज आमच्या निंबाळकरांचा राजेशाही थाट काय असतो ना, ते तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल. आता लगेच सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच परदेशी पाहुणे आता त्यांच्या असिस्टंटला म्हणू लागतात. त्यांच्या फॅमिलीतले सगळेजण दिसले, पण खास माणूस दिसलाच नाही. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, खास माणूस नाही म्हणजे कुणाबद्दल बोलायलेत सर मॅडम? तेव्हा लगेच आता असिस्टंट म्हणू लागतात, अहो सरांना कळलंय की तुमचं आत्ताच लग्न झालंय ना, मग तुमची बायको त्या कुठे दिसल्या नाहीत? सांगा ना त्या कुठे आहेत? त्यांची ओळख करून द्या ना. त्याच वेळेस मालक साहेब लगेच शिल्पाताईकडे बघू लागतात. आता शिल्पाला मोठा धक्काच बसलेला असतो, कारण आनंदी तर मूर्ती बनून उभी आहे आणि आता कुणाची ओळख करून द्यायची असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री जा पटकन आनंदीला घेऊन ये बरं, जा त्यांना भेटायचे आनंदीला. आता मात्र धनश्री लगेच शिल्पाकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता परदेशी पाहुणे गेलेले असतात. शिर्के साहेब आणि आनंदी जी आहे हे बघण्यासाठी आरती आता शिर्के साहेबांबरोबर हवेलीत आलेली असते. आता मात्र आरतीने बरोबर आपल्या बहिणीला आनंदीला मूर्ती बनलेलं बघताच तिला धक्का बसतो. तिने लगेच आनंदीला ओळखलेलं असतं. ती धावतच आनंदीजवळ येते. आता मात्र आनंदी जास्त वेळ अशी उभी राहिल्यामुळे आता तिच्या नाकातनं रक्त निघू लागतं. त्याच वेळेस आता आरती म्हणू लागते, आनंदी तू ठीक आहेस ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई ती पाहुणे मंडळी गेली का? घराबाहेर पडली का ती? तेव्हा आरती म्हणू लागते, हो. त्याच वेळेस आता धपकन आनंदी खाली पडते. आता मात्र आरती जोरात ओरडते, आनंदी तुला काय झालंय? आता मात्र मालक साहेब समधेजण धावत येतात. मालक साहेब पटकन आता पुतळा बनून उभे असलेल्या आनंदीला उचलून आता सोप्यावरती झोपवतात. आनंदी ए पोरी, अगं कोणी सांगितलं तुला असं मूर्ती बनवून तिकडे उभी राहायला? हे काय आहे? कोणी केला हा वेडेपणा? सांग लवकर. आता मात्र आनंदीची अवस्था बघताच मालक साहेब भडकलेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी तुला पुतळा बनवून कोणी उभं केलं सांग लवकर. आनंदी मात्र आता शिल्पाताईकडे बघते. आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई तू? आता या शिल्पाचं खरं रूप समोर येणार का? तर त्यानंतर पुढे काय होणार हे लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.